जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो. तर बांधवांनो, 29 ऑगस्टला आपल्याला अख्खा महाराष्ट्र झाडून मुंबईला जायचं आहे. कारण की ह्या सरकारनं आपल्या संग कशी गद्दारी केली की दादांना सांगितलं की 6 महिन्याच्या नंतर आम्ही अंमलबजावणी करू, जे तुम्ही काय काय मुद्दे मांडले होते 1, 8, 9 मागण्या. तर त्याच्यावर आता 2 वर्ष 1.5 वर्ष होत आलं तरी देखील ह्या सरकारनं अंमलबजावणी केलेली नाही. तर आपल्याला एकजुटीनं एका ताकदीनं मुंबई गाठायची आणि आपल्या हक्काचं आरक्षण घेऊन यायचं. आता आपल्यातले मती भेदभाव काय असतील ती पूर्ण झडकून टाका, पूर्ण बाहेर टाका आणि एक संघटित व्हा आणि मुंबई गाठा. कारण की आता नाही तर पुन्हा कधीच नाही. की मनोज दादांची तब्येत दादांना साथ देत नाही तरी सुद्धा दादा पारावरच्या बैठकी करतात, त्यांच्या हमेशा बैठकी चालू आहेत. त्यातून अधूनमधून घडामोडी म्हणजे अशा की ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांच्यासारख्या म्हणजे ताईंना न्याय देणं म्हणा, किंवा गोरगरिबाच्या पाठीशी उभा राहणं म्हणा, किंवा शेतकऱ्याचे प्रश्न म्हणजे दादाच्या मागं असे म्हणजे इतके प्रश्न आहेत की त्यांना म्हणजे कोणता प्रश्न सोडावा आणि कोणता नाही, कसे ते सोडवते ती त्यांनाच माहिती. पण त्यातून आणखी आपला हरीचा वाटा म्हणून आपण दादांना सहकार्य केलं पाहिजे. आणि एकजुटीनं आता रविवारी दादा जाणार आहेत मुंबईला आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी. तर प्रत्येक गावातून एक गाडी गेलीच पाहिजे. कारण की जितकं दादा आपल्या म्हणजे मराठा आरक्षणासाठी जिद्दीनं लढायला लागल्यात आणि स्वतःच्या जीवाचा त्याग करायला, तितक्याच पद्धतीनं तितक्याच ह्यानं आपल्याला सुद्धा दादांची काळजी घ्यायची आणि दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. कारण की आपला कर्म मराठा धर्म मराठा. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा कोटी मराठा.